तर प्रोटोकॉलनुसार सुप्रिया सुळेंना बोलायची संधी द्यायला हवी होती असं लवांडे म्हणतायत। आयोजकांनी कुणाच्या सूचनेने भाषण टाळलं याचं स्पष्टीकरण द्यावं असंही विकास लवांडेंनी म्हटलंय। खानवडी येथे शाळा सुरू करण्यात सुप्रिया सुळेंचं प्रमुख योगदान असल्याचंही लवांडेंनी म्हटलंय। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील त्यांच्या गावी खानवडी येथे एका शाळेचं उद्घाटन होतं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आहेत, बाकीचे सर्व मान्यवर पदाधिकारी। तर खानवडी या ठिकाणी शाळा सुरू करण्यात सुळेंचं योगदान असल्याचं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे म्हणतायत। मात्र सुळेंना इथे बोलण्यास संधी देण्यात आलेली नाहीये। आयोजकांनी कुणाच्या सूचनेने भाषण टाळलं याचं स्पष्टीकरण द्यावं असंही विकास लवांडे यांनी म्हटलेलं आहे। पुरंदरमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना बोलण्यासाठी संधी देण्यात आली नाहीये आणि त्याचवरून आता शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। खानवडी येथे जी शाळा सुरू झाली आहे त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं मोठं योगदान आहे आणि प्रोटोकॉलनुसार सुळेंना बोलायला संधी द्यायला हवी होती असं लवांडेंनी म्हटलंय।